मुंबईच्या सर्व प्रश्नांवर एकच उत्तर, ते म्हणजे राज ठाकरे. मुंबईतील खड्ड्यांच्या समस्यांवर विचारलेल्या प्रश्नावर अमित ठाकरेंचं मोठं विधान. अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलार यांची भेट. गणेशोत्सवाच्या काळात महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकला, अमित ठाकरेंचं आशिष शेलार यांना निवेदन. उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवाचं आमंत्रण दिल्याच्या प्रश्नावर अमित ठाकरेंचं सूचक विधान. ते सरप्राईज असेल म्हणत अमित ठाकरे यांची गुगली. संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र. आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना न होण्याची पत्रातून राऊतांची मागणी. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरल्याची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीनंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता. आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत. शेतकऱ्यांनी संकटांची सवय लावून घ्यावी. निसर्गाचं नुकसान केलंय, कर्माची फळं भोगावी लागणार. पाशा पटेल यांचं शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधान. येत्या 2 वर्षात जतला दुष्काळी म्हणायचं कुणी धाडस करणार नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांचं मोठं विधान. कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटात तुफान राडा आणि दगडफेक. रस्त्यावर बांधलेला स्टेज काढण्यावरून वाद. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश. आणि ऑनलाईन गेमिंग बिलाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून मंजुरी. ऑनलाईन गेमिंग बिलाचं आता कायद्यात रूपांतर. चंद्रपूर जिल्ह्यातील घोडेझरी धरण ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यात 2 मोठी धरणं आहेत, त्यापैकी घोडाझरी हे एक मोठं धरण आहे. या धरणाचं मनमोहक दृश्य केशव कुंभलकर या युवकानं ड्रोनद्वारे टिपलं आहे. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले. 6205 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11:05 ते 3:55 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. राज्याच्या परिवहन विभागानं स्कूल व्हॅनकरता 13 विद्यार्थी आणि 1 चालक असं धोरण अखेर मान्य केलंय. याकरता शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेना आणि अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघानं 8 वर्ष सरकार दरबारी पाठपुरावा केला. त्याला अखेर यश मिळालंय. अंधेरी ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7A मार्गिकेवरील प्रवास भाडं वाढण्याची शक्यता आहे. MMRDAनं भाडं निर्धारण समिती गठीत करण्याचा प्रस्ताव मंजुरी करता राज्य सरकारकडे या महिन्यामध्ये पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देताच पुढे केंद्राला ही समिती स्थापन करण्याकरता शिफारस केली जाणार आहे. 20 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणीचं नूतनीकरण सगळ्या श्रेणींमध्ये जवळपास दुपटीनं महाग झालंय. केंद्र सरकारनं मोटर वाहन नियमामध्ये 3ऱ्यांदा सुधारणा केल्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मोटर वाहनांकरता नूतनीकरण शुल्क 5,000 पासून 10,000पर्यंत झालं आहे. चांदीच्या भावात 1,000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी 1,15,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. 2 दिवसांमध्ये चांदीमध्ये 3,000ची वाढ झाली आहे. मानवी आरोग्यावर कबुतरांचा होणारा परिणाम अभ्यासण्याकरता राज्य शासनानं तज्ज्ञ समिती गठीत केली. मुंबई उच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट 2025ला दिलेल्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली. समितीनं पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करणं अपेक्षित आहे.
फॉक्सकॉनची उपकंपनी युझहान या टेक्नॉलॉजीनं पुन्हा एकदा भारतातील युनिटमधून 300 चीनी अभियंत्यांना परत बोलावलेलं आहे. त्यामुळे भारतातील आयफोन निर्मितीवर परिणामाची शक्यता आहे. चीननं तंत्रज्ञान हस्तांतरण रोखण्याकरता असं केल्याचा अंदाज व्यक्त होतोय. जनसामान्यांचं जीवनमान उंचावण्याकरता सरकार विविध योजना, उपक्रम आणि अभियानांची अंमलबजावणी करत असतं. त्यानुसार 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुरू असलेली पायाभूत आरोग्य सुविधा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आदी योजनांमधील प्रलंबित कामं 31 मार्च पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील धुळखात पडलेली हजारो घरं विकण्याकरता म्हाडानं अनोखी शक्कल लढवली. अत्यल्प उत्पन्न गट तसंच PMAY या योजनेतील लाभार्थ्यांना कोणत्याही त्रासाशिवाय झटपट कर्ज मिळावं याकरता म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे आता वित्तीय संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये 358 जागांकरता भरती करण्यात येणार आहे. त्यात अभियंता, लिपिक, प्लंबर, फिटर, इलेक्ट्रिशियन, चालक, बालवाडी शिक्षिका आदींचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 245 पदांची नियुक्ती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता विविध 174 पदांकरता पुन्हा मेगा भरती घेण्यात येणार आहे. 174 पदांची ऑनलाईन पद्धतीनं भरती प्रक्रिया येत्या 26 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात जलप्रदूषण टाळण्याकरता नवी मुंबई महापालिका 139 कृत्रिम तलाव तयार करणार आहे. कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ आणि अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित केल्या जाणार आहेत. गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनानं विशेष तयारी केली आहे. यात राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 15 किलोमीटरवर सुविधा केंद्र उभारलं जाणार आहे. 23 ठिकाणी रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. यंदा अपघात टाळण्याकरता युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचा आणि वेगरोधक फलक लावण्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे अप्पर महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा या मागणीकरता गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली मराठा आरक्षण रथयात्रा सुरू झालेली आहे. पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी साकडं घालून यात्रेची सुरुवात झाली. ही रथयात्रा वेरूळ इथं दाखल झाली आहे. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील चिरचाड बांध ते खुर्शीपार या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. रस्ता दुरुस्तीकरता अनेक वेळा प्रशासनाला निवेदनं दिली गेली, परंतु अद्यापही रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशन रोड परिसरातील धरणात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. धरणात पोहण्याकरता गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली. कार्तिक संकोड असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलाय, तरी मुंबई गोवा महामार्ग ठिकठिकाणी खड्ड्यातच आहे. प्रशासनानं रस्त्याच्या डागडुजीकडे कानाडोळा केला असून हा महामार्ग वेळेत दुरुस्त झाला नाही तर गणेशोत्सवाला चाकरमानी वेळेत पोहोचतील की नाही हा प्रश्न कायम आहे. मुंबई गोवा महामार्ग आणि रायगड जिल्ह्यात येणारी गुन्हेगारी रोखण्याकरता अत्याधुनिक कॅमेरे असलेली PNPR तंत्रज्ञान असलेली संकल्पना रायगड पोलिसांच्या मदतीकरता सज्ज झालेली आहे. गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वाहनांची इत्थंभूत माहिती मिळवण्याकरता मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा प्रतिष्ठानच्या पुढाकारानं ANPR कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गेले 4-5 दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसानं आता मात्र उघडीप दिली आहे. पंचगंगा धोका पातळीच्या आत वाहू लागल्यानं पुराचा धोका टळतोय, पण जिल्ह्यात अद्याप सुद्धा 50 मार्गावरची वाहतूक बंद आहे. 46 बंधारे पाण्याखाली गेलेत. कोल्हापुरातली ही बातमी आहे. शहापूर असनगाव मार्गावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. जीवरक्षक पथकानं झाड रस्त्याच्या बाजूला केलं, यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.